बढ़िया रूप से रंग दिया आणि सर्व काही घडून आणलं असे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आदरणीय लयकोद्दीन भाई व समोरच बसलेले माझे मित्र या दौलताबाद नगरीचे माजी उपसरपंच सय्यद शिरोभाई व दुसरे युवकांचे नेते कल्याण भाऊ कांजुने, सय्यद शफीक भाई, शहद शकील भाई, तौफिक भाई, माळेवाड्याचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवी भाऊ सोळस, गायकवाड साहेब व इनोज भाई, सर्वच आमच्या माता भगिनी बसलेल्या आहे बऱ्याच वेळेस, माझे बांधव, खास करून माझे पत्रकार बांधव कय्यूम भाई, फरीद भाई, जावेद भाई, सर्वच पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित आहे। साहेब लयकोद्दीन भाईनं सांगितलं आताच की 1999 पासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करीत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करत असताना साहेब कोणतीही अपेक्षा आपण केलेली नाही की मला काही पद पाहिजे किंवा मला काही वेगळं काही पवार साहेबांनी किंवा कोणी द्यायला पाहिजे, अजिबात नाही। हे सगळं लालाभाई, शिरोभाई, लयकोद्दीन भाई, कारभाई मामा गायकवाड आणि आमचे स्वर्गीय जगन्नाथ मामा कांजुने यांचे चिरंजीव बसलेले, स्वर्गीय चांद मामा यांचे चिरंजीव दोघं बसलेले, यांचे नंतर चांद मामा, चांद बाबा आणि जगन्नाथ मामा ह्या दोन लोकांनी दौलताबाद नगरी ऐतिहासिक नगरी आहे, इथं अशा मस्त पैकी पुऱ्या समाजाला घेऊन चालणारे हे दोन स्वर्गीय व्यक्तिमत्व झालेले आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमचे या गावामध्ये जिलानी मामू, आमचे सगळ्यांचे मामू आहेत, त्यानंतर आमचे संजू भाऊ कांजुने, सय्यद हारून भाई, आता आतिक भाई आमच्यात नाही, ते थोडंसं काळाने घाला घातला आणि ते आमच्यात नाही सध्या, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमचे संजू भाऊ कांजुने, आमचे रणजित भाऊ कांजुने, कल्याण कांजुने, शफीक भाई, शेरूभाई, लयक भाई आणि लाला बॉस हे सगळे मंडळी, काही आमचे राजवाड्याचे जे कार्यकर्ते आहेत, कारभाई मामा सारखे असे हे सर्व लोक अगदी हातात हात घालून, काही पत्रकार बांधव जर त्यांना सपोर्ट करीत भाई सारखे व्यवस्थित दौलताबाद नगरीचा हे गाडा कारभार हाकीत आहे। मित्रांनो, सांगायचं असलं की मी थोडक्यात आंबोले साहेबांना तुमच्या विषयी मी सांगून दिलेलं आहे, तर तेव्हा आमचे सर्व ह्या गटातले लोक आम्ही आहोत। माझं सुद्धा साजापूर गाव आहे आणि दौलताबाद गटात हा गाव आहे। ह्या 2-4 लोकांनी 6 लोकांनी ठरलं, प्रमुख मंडळी सय्यद कंपनी आणि लालाभाई वगैरे हे 10-5 लोकांनी आम्ही जर मनावर ठरले कांजुने पार्टीना किंवा आमच्या भीमनगरच्या भगिनी किंवा बांधव, तर या गटातून कोणीही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून आणि हा आम्ही प्रयोग केलेला आहे। लयकोद्दीन भाई 2017ला, जाकीर भाई 2017ला हा प्रयोग आम्ही केलेला आहे। लयक भाई, शिरोभाई, लालाभाई, आम्ही या लोकांनी सगळ्यांनी या प्रयोग करून दाखवला आणि प्रयोग आमचा सक्सेस झालेला आहे या ठिकाणी। मित्रांनो आणि माझ्या भगिनींनो, सांगावं असं वाटतं की हत्ती अंबोरे साहेबाविषयी जितकं सांगावं तितकं कमी आहे, कारण ते आपल्या ह्या पश्चिम तालुक्याचं किंवा छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं भाग्य आहे की आपल्याला महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता म्हणून हत्ती अंबोरे साहेब लाभलेले आहे। अगदी हुशार व्यक्तिमत्व। सांगायचं असलं की राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकचं जिल्ह्याचा अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी माझ्या सारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला जिल्ह्याचा अध्यक्ष बनवलं। मी सामान्य घराण्यातला माणूस आहे। त्याच बरोबरीनं आम्हाला असं वाटलं, पार्टीला वाटलं की जिल्ह्याचा कार्याध्यक्ष कोण असावा आणि कसा असावा, तर आम्ही सय्यद लयकोद्दीन भाई एक मतानं त्यांची आम्ही निवड केली, जिल्ह्याचा कार्याध्यक्ष बनवलं। बघा, आपला पश्चिम मतदारसंघ आणि दौलताबाद नगरी किंवा साजापूर लांब नाही, तर सामाजिक न्याय विभागाचं पश्चिमचं तालुका अध्यक्ष आदरणीय रवी भाऊ दिवेकर यांना सुद्धा तालुक्याचा अध्यक्ष आपल्याच दौलताबाद नगरीतून लाभलेला आहे।
मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, पवार साहेबांनी समाजकारण केलेलं आहे, राजकारण अजिबात केलेलं नाही. 1993 साली आदरणीय शरदचंद्र पवार साहेब मुख्यमंत्री असताना सर्वच हत्यामोर साहेब, सर्वच सहकारी आमदार सांगायचे का साहेब नामांतर करू नका, आपली सत्ता चालली जाईल, आपली सत्ता 1995 साली येणार नाही, साहेब करू नका. साहेबांनी अजिबात कोणाचं ऐकलं नाही आणि विद्यापीठाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव त्या विद्यापीठाला पवार साहेबांनी दिलं. पवार साहेबांनी आपल्या भगिनी जी आहे त्यांना सुद्धा 50% आरक्षण देण्याचं काम आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी केलेलं आहे. आज 11ची जर बॉडी असली आपल्या ग्रामपंचायत मध्ये शिरोबाई, तर 6 आमच्या भगिनी असतात आणि 5 बांधव असतात. म्हणजे प्रत्येक महिलांना कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी झुकतं माप देण्याचं काम माझ्या माता भगिनी आणि माझे बांधव आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी केलेलं आहे. पवार साहेबाचं वय बघता आम्हा तरुणांना लाज वाटते. पवार साहेब पुऱ्या महाराष्ट्रात पायाला भिंगरी बांधून फिरत आहे. आज स्वतः त्यांचं वय 85 वर्ष आहे, तरी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब पुऱ्या महाराष्ट्रात फिरत आहे. विचार करा बांधवांनो, आपलं 50 मध्ये आणि 55 मध्ये 40 मध्ये आपण किती थकलो आहोत. असं वाटतं की एखादा कार्यक्रम सोडून द्यावा. आदरणीय पवार साहेब कुठं कुठं फिरत आहेत, विचार करा कशासाठी फिरत आहेत. पवार साहेबांना देश वाचवायचा आहे आणि राज्य वाचवायचं आहे. आदरणीय बांधव, व्यासपीठावर बसलेले माझे नेते मंडळी, पवार साहेबांनी विचार केला तर दिल्लीचा तख्त सुद्धा हलवून टाकला, यावेळेस डगडग करून टाकला. बहुमताचा आकडा होता तर टेकू घेऊन केंद्राचं सरकार आदरणीय मोदी साहेबांना बनवावं लागला, बहुमत नाही. तर पवार साहेबांमध्ये ते जादू आहे आणि पवार साहेब करतात. पवार साहेबांना जर त्यांनी त्यांच्या सोबत गेले असते, आदरणीय पवार साहेबांना कोणतंही पद मिळालं असतं. परंतु पवार साहेबांना दलित, मुस्लिम, ओबीसी, मराठा सर्व समाजाला घेऊन प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम करायचं आहे. म्हणून आदरणीय पवार साहेब आपलं जे तत्व कधीही सोडत नाही. जर आपल्या पवार साहेबांमध्ये बघावं, जसं रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य केलं आहे, त्याच धर्तीवर तेच तत्वावर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा सुद्धा विचार, फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे नेण्याचं काम आदरणीय पवार साहेब करीत आहे. ज्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आले बांधवांनो, त्या ठिकाणी तो राजकारणी माणूस आणि हेच आपला रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळं आपल्याला घालून दिलेलं आहे की हे असं राज्य करावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य केलं त्यांना भी काय कमी होती. त्यांचे वडील मोगलांचे इथं सेनापती होते, त्यांना गरज नव्हती. परंतु त्या काळात मोगलांच्या फौजा यायच्या आणि मोगलांच्या फौजा गोर गरीब जनतेच्या मालाचे नासधूस करायचे आणि नासधूस व्हायची. हे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं का हे रयतेचं नुकसान होत आहे. अवघ्या 16 वर्षी भवानी मातेला आपलं रक्त अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि स्वराज्य स्थापन केलं आणि गरीबाला न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. असंच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सर्वांसाठी, प्रत्येक समाजासाठी मित्रांनो, बांधवांनो, भगिनींनो केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठं काम आपल्यासाठी हत्यार म्हणून दिलेलं आहे. टाटा बिर्ला कंपनीचा मालक, बजाज कंपनीचा मालक, झोपडीत राहणारा एक व्यक्ती, त्याला सुद्धा एक मताचा अधिकार. टाटा बिर्ला कंपनीच्या मालकाला एक मताचा अधिकार. म्हणजे बाबासाहेबांनी एक झोपडीत राहणारा व्यक्ती आणि एक काचेच्या महलात राहणारा व्यक्ती समान, त्या माणसात त्यांनी फरक अजिबात केला नाही, समान केलेला आहे बाबासाहेबांनी.
तर बाबासाहेबांनी आपल्यासाठी फार मोठा हत्यार म्हणून एक मत दिलेलं आहे. आपण ते मताच्या अधिकारानं आपल्या भारत देशाची सत्ता, सरकार, महाराष्ट्राची सरकार, स्थानिक स्वराज्याची सत्ता आपण हे सगळं करीत आहोत. मित्रांनो, आपल्याला आजचे सत्कार मूर्ती जे आहे हत्ती अंबर साहेबांना ऐकायचं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. मी जे बोललो आता मी शब्दाला पूर्णविराम देतो आणि माझा मैक लयक भाईकडे देतो. लयक भाईचे सुद्धा मनापासून फार मी अभिनंदन करतो की प्रत्येक कार्यक्रम करावा ते लयक भाईतून शिकून घ्यावा. आणि लयक भाई हुशार व्यक्तिमत्व आहे. असेच काही हिरे इथं खाली बसलेले आहे. या हिऱ्याची सुद्धा अंबोरे साहेब आपल्याला गरज आहे. हे सगळे जर हिरे एक वाटले तर ज्वेलरीचा फायदाच फायदा आहे, समजून घ्या. मी लयक भाईकडे मैक देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सबसे पहले मैं दौलताबाद ग्राम पंचायत के तरफ से हमारे जितने भी आए हैं हम सैयद लैकुद्दीन भाई का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. लाइक भी का काम जो है तो 15-20 सालों की शुरू हुई. जब से चालू करे थे तुम दोनों थोड़ा आगे निकल में पीछे रह गया. खैर कोई बात नहीं, अल्लाह सबको बढ़ा देता, सबका टाइम आता. साहब मेरा लाइक भी का सही शुरू मैंने जो है तो राजकारण में हमने फैक्ट्री चालू करे थे 15-20 साल हो गए. लेकिन दोनों ग्राम पंचायत में आगे मैं सामाजिक कार्यकर्ता सब समाज को लेके चला, तो वो भी लेके चलते ऐसा नहीं. लेकिन लाइक भी का योगदान जो मार्गदर्शन हमारे लाइक भी थे. हर ऑडिएक्शन का कुछ भी काम देता तो लाइक भी से हम राय मशवरे से काम करते थे. लेकिन अब मैं ज़्यादा टाइम आपका भी लूँगा, ज़्यादा टाइम आपका नहीं लूँगा. मैं दौलताबाद की जानिब से आपको मुबारकबाद देता और आपको एक बात सैयद लैकुद्दीन भाई की बताता हूँ कि साहब दौलताबाद ग्राम पंचायत लड़ ली हमने, लेकिन आप ऊपर तक राष्ट्रवादी में आपकी एक पहचान है. मैं चाहूँगा कि लाइक भी जो तो पंचायत समिति का टिकट हो, हम पूरी ताकत लगा देंगे और इंशाल्लाह जो पहले हमारे जो भी खराब थे सब एक जो आगे काम करेंगे. ऐसा नहीं मालीवाड़ा हो, दौलताबाद हो, जहाँ भी इनका गढ़ है हम पूरी ताकत से लाइक को. अब हमको लाइक में 15 साल समाज सेवा का काम करे, राशन का हो, गोर गरीब का कोई मसला रहो, घाटी का रहो, लाइक ने चढ़ बढ़ के हिस्सा लिए. गोर गरीब को उनको भी एक लगा हुआ है, हमको लगा हुआ है, शेरों को सब कुछ है, हमारे कल्याण कानून में भी है. लेकिन मैं चाहता कि साहब ऊपर से कैसा भी करके हमारे सैयद लैकुद्दीन की कोई टिकट लाओ और पूरी ताकत से अपने लाइक को चुना के लाएंगे. क्योंकि एक आदमी अगर ऊपर चलेगा तो नीचे तो पूरे ऑटोमेटिक काम होते. अगर ये आदमी अगर ऊपर चलेगा तो दौलताबाद के कोई भी गोर गरीब का काम करा लाइक पे चढ़ बढ़ के काम करके देंगे अपना. चाहे कलेक्टर का रहने दो, तलाटी का रहने दो, ग्राम पंचायत का रहने दो, एक आदमी को अपने यहाँ से पहुंचाओ, अपने आजू बाजू को सबको पहुंचा दिए. सब देख लिए 15 साल से शाल हार सब करे, अपने अपना कुछ काम रहा है तो टेढ़ा मुंडा करते, लेकिन अपना एक आदमी यहाँ से खड़े करो. मैं दौलताबाद की जानिब से लाइक को मुबारकबाद देता और आने वाले मेहमानों को मैं मुबारकबाद देता. और आप लोगों ने बोलने का मौका दिया, आप लोग का सबका तहे दिल से शुक्रिया और अपनी रजा लेता. अल्लाह हाफिज़, खुदा हाफिज़, जय हिंद, जय हिंद. हा छोटे खाणीचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मी सर्वप्रथम तर सर्वांची माफी मागतो या ठिकाणी, कारण की अत्यंत थोड्या वेळात हा जे अर्जंटमध्ये आपण कार्यक्रम ठेवला. आणि खरं तर ह्या दौलताबाद परिसरामध्ये सन्माननीय डॉक्टर भीमराव हत्ती अंबिरे साहेब ज्यांना महाराष्ट्र शासनाचं समाज भूषण पुरस्कार प्राप्त झालेलं व्यक्तिमत्व आहे. आणि आताच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांनी त्यांच्यावर मोठी अशी जबाबदारी टाकली. ती म्हणजे पहिले त्यांना महाराष्ट्राचा प्रदेश उपाध्यक्ष साहेबांनी केलं, त्याच्यानंतर सामाजिक न्याय विभाग आपला जो एक विभाग आहे, एक सेल आहे, त्याचा त्यांना महाराष्ट्राचा प्रभारी केलेला आहे. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची तुम्हा आम्हा सर्वांना अभिमानाची बाब म्हणून त्यांना पूर्ण महाराष्ट्राचा या ठिकाणी प्रदेश प्रवक्ता बनविलेला आहे. आणि मराठवाड्यातून एकमेव डॉक्टर हत्ती अंबिरे साहेब आहे जे आपला आता प्रतिनिधित्व दिलं जे प्रसार माध्यमासमोर करणार आहे. ते एक समाजाचा बांधव म्हणून आपल्या समाजाला जास्त न्याय मिळत नाही, आपण कुठेतरी पुढे जात नाही. तर मला असं व्यक्तिगत या ठिकाणी अभिमानास्पद बाब वाटली, म्हणून मी आज आपल्या सगळ्या संबंधी वरिष्ठ सगळ्या आपल्या समोर जे येतं साहेबांचं एक जोरदार टाळ्याने आपण जे येतं स्वागत करावा. इतकं मोठं पद साहेबाला या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि खरं तर आपला परिचय व्हावा का आज या ठिकाणी डॉक्टर साहेबांचा मी थोडक्यात आपल्याला जे परिचय करून देतो. डॉक्टर साहेब मूळचे परभणी जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडे खूप चांगलं 25 वर्षाचं समाजकार्य आहे आणि मागील 12 वर्षांना साहेब येतं या ठिकाणी.
औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि इथं राहून सुद्धा त्यांनी इतकं मोठं काम केलेलं आहे. तुम्ही आम्ही कोणाला काय देऊ शकतो, कोणाला कपडा देऊ, कोणाला एक वेळची भाकर देऊ, परंतु हत्ती आंबिरे साहेबांनी आपल्या या महाराष्ट्र राज्याचं भविष्य कसं उज्ज्वल व्हावं, आपली युवा पिढी कशी घडावी, त्या युवा पिढीला रोजगार देण्याचं, त्यांना शासकीय सेवा देण्याचं दारं उघडी केलेली आहे. म्हणजे इव्हन जे आहे तर साहेबांना जे काम चालू केलेलं आहे समृद्धी अकॅडमी म्हणून त्यांचं जे प्रशिक्षण संस्था चालते, त्यांचे जे चेअरमॅन आहे आणि त्या संस्थेअंतर्गत गोर गरीब वंचित पीडित दलित शोषित अशा समाजातून जे येणारे जे ज्ञानी मुलं आहेत, गुणवंत मुलं आहेत, त्यांना त्यांनी उचलून जे आहे तर आपल्या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश देऊन असंख्य मुलांना, कोणाला तहसीलदार, कोणाला कलेक्टर, कोणाला PSI, कोणाला तलाठी अशा मोठमोठ्या जे आहे पदावर नेण्याचं काम या ठिकाणी साहेबांनी केलेलं आहे. त्यांचं उज्ज्वल भविष्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. त्या खऱ्या अर्थाने याचा एक मोठा समाज आहे आणि म्हणूनच त्यांच्या समोरची पदवी लागते समाज भूषण. असेच आमचे समाज भूषण असावे याच्यासाठी जोरदार टाळ्या तुम्ही या ठिकाणी घेतो. आता मी आपली जी परंपरा आहे त्या परंपरानुसार पहिले आलेले आपले जे सन्माननीय आहेत, अतिथी आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आमचे राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे पश्चिम तालुकाध्यक्ष आदरणीय रविदादा देवकर यांना विनंती करतो सर्वप्रथम त्यांनी दादाचे या ठिकाणी सत्कार करायचा आहे. पेपरमध्ये जर बातमी बघू लागलो आणि टीव्हीमध्ये जर बातमी येऊ लागली, परंतु नेमकी जे भीमराव हत्ती आंबिरे साहेब ज्यांचं आपण नाव नेहमी ऐकतो, त्यांची भेट आपली कधी होईल. तर आज या सत्काराच्या अनुषंगाने आज आमच्या माता भगिनींना या ठिकाणी आपली भेट झाली, परिचय झाला. तर सर्वात महत्वाचं काय असतं, पद येते पद जातात, परंतु माणसाचं जे सामाजिक काम आहे त्या सामाजिक कामालाच माणूस जे येतं आदरावर ध्यानात ठेवतो आणि त्या कामाच्या कर्तृत्वाच्या बळावरच माणूस जे येतं पुढं त्याचं आयुष्यभर नाव टिकतं. असंच आमचे काही अडचण असतात, काही त्यांच्याजवळ साधन नसतं लग्न करण्याचं. तर दादा किती लग्न केली आपण? 4000. इथं मोठं काम आहे आणि ह्या आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पण मागील जे आहे 4 वर्षानं त्यांचं काम जे आहे अत्यंत चांगलं आहे, चोख आहे. आणि इथला आकडा किती झाला आपला? 3 झाले, 250. 3 वर्षात 250 लग्न या ठिकाणी समाजाच्या मुलीचे आणि मुलांचे त्यांनी त्यांच्या वतीने लावलेले आहेत, तो खर्चानं लावलेले आहेत. फार मोठी गोष्ट आपल्याला माहिती आहे का लग्नासाठी आपण किती कर्ज काढतो, कसं मोठी अडचणीचा सामना करावा लागतो. त्या सर्वांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी आदरणीय दादांनी केलेलं आहे. आणि सर्व युवकांना तरुणांना जे आहे शासकीय विभागामध्ये नोकरी कशी लागतील, त्यांचे उद्योग धंदे कसे चांगले होतील, कायम नेहमी दादाचं हे जे आहे स्वभाव पाहूनच मी तर खऱ्या अर्थानं दादा आम्हाला सौभाग्य आमच्या माध्यमातून आता आम्हाला जागा राहिली उभा राहायला, तर आम्ही दादाजवळ जाऊन ते आपलं जे गावाचं गरीबाचं सबसे पहले तो मैं लाइब्रेरी का शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने यहाँ हमें इनवाइट किया इस प्रोग्राम के मौके पर. और हमारे हत्ती आंबिरे साहब को मैं मुबारकबाद देता हूँ कि हमें जैसा शख्स चाहिए था पार्टी ने आज हमें वैसा शख्स दिया है. जैसा ललित भाई ने इतनी सारी बातें बताई तो मेहमान खुसूसी को सुनने के लिए लोग बैठे हुए हैं. तो मैं ज़्यादा अपने अल्फाज ना बोलते हुए, ज़्यादा टाइम ना लेते हुए मैं हत्ती आंबिरे साहब को मुबारकबाद दूंगा. और आप तमाम लोग यहाँ शिरकत करें उसके लिए बहुत बहुत शुक्रिया. ललित भाई का बहुत बहुत शुक्रिया और तमाम पार्टी का शुक्रिया. अस्सलाम वालेकुम, जय हिंद, जय भीम. ललित भाई ने दावत दिए थे कि यहाँ पे प्रोग्राम अटेंड करो, तो आना ही पड़ता. मैं हूँ कांग्रेस का, ये प्रोग्राम है राष्ट्रवादी का, लेकिन हमारी क्या आघाड़ी है. और उसमें सोने से सुहागा ये है कि हत्ती आंबिरे साहब का मैंने बहुत नाम सुना था और उनका लाइक मैंने सत्कार रखे, तो आंबिरे साहब को देखने का भी मौका मिला, मुलाकात का भी मौका मिला और उनके साथ प्रोग्राम भी एक अटेंड हुआ. तो दौलताबाद की तरफ से, मैं मेरे तरफ से दौलताबाद के पूरे रहवासियों की तरफ से आपको मुबारकबाद देता हूँ कि आपने इस शहर में कदम रखा और ये लोगों को आपकी उपस्थिति दी. लाइक भाई मेरे बहुत 20 साल पुराने दोस्त हैं, यूथ कांग्रेस के वक्त से है. और लाइक भाई इतने एक्टिव है कि साहब हम एक बार कांग्रेस छोड़ के हम आरजेडी में गए थे,
तो लाइक भाई ने 1 साल का राशन फ्री करे थे 100 लोगों को इस शहर में। कोई नगर सेवक नहीं करता, कोई आमदार नहीं करता, कोई खासदार नहीं करता। एक छोटे से आदमी ने अपने दिल से, अपनी कमाई में से, अपनी गाड़ी कमाई में से 1 साल का राशन फ्री किए थे। शायद यहाँ पे बैठी महिलाओं को मालूम है। उन्हें हम कार्ड बना के दिए और वो कार्ड लिया ना, सिर्फ साइन लेना और राशन लिया। तो लाइक भाई के ऐसे बहुत सारे काम है। उनको 5 साल इस गांव के लोगों ने मौका दिया, उन्होंने काम करके बताए और उन्होंने काम को अंजाम भी दिया। यहाँ पे बहुत बड़े बड़े मसले हुए, खबरस्तान के लोगों ने अतिक्रमण किया, उसको रोका। बहुत सारे यहाँ पे एक वक्त दंगा हुआ, उसमें लाइक भाई, शेरू भाई, लाला भाई सब आगे चढ़ के, आगे बढ़ के लोगों को न्याय दिला। तो हमारे साहब लाइक भाई का काम जो है, मैं कहता कि उनकी काम की बुलंदी को कोई गिनता नहीं तो उनका काम ऐसा है कि उनको कोई भी पद दिए तो वो पद उसके सामने छोटी नहीं है। परसों के दिन माला लाइक भाई यहाँ पे काम करते हैं। तो एक तलमड़ है ये गांव की, उनकी अपनी एक तलमड़ है कि मेरे गांव में ये चीज होना चाहिए, ये चीज के लिए मैंने लड़ना चाहिए। कभी वो आदमी ने 5 साल यहाँ पे सदस्य रहा, उसका घर जो है वही है। नहीं तो लोग नगर सेवक बनते हैं। मेरे शहर की बात बता रहा, सबसे पहले घर आरसीसी का 4 बिल्डिंग बनाते हैं। मेरे शहर की बात बता रहा, ग्रामीण का तो मुझे इतना पता नहीं है। लेकिन लाइक भाई की वही सादगी है, वही लोगों से मिलना है और कोई उनको लाइक करो या ना करो, मोहब्बत बरकरार रखती है। और अंबर साहब आपका तो इतना नाम लेते हैं, आपके भांजे या भतीजे हती अंबोरे हमारे, वो हमारे कांग्रेस के हैं, हमारे महाराष्ट्र के जो है तो अध्यक्ष है जाति जमाती के। तो उनसे भी हमारा बहुत अच्छे ताल्लुकात है और आपसे मिले तो आप तो सोने पे सुहागा है इनके सामने। तो प्रोग्राम में बुलाए, मुझे बोलने का मौका दिए, मैं शुक्रिया अदा करता हूँ। और लाइक भाई आगे का काम बहुत शुक्रिया साहब। समाजात आले त्या समाजातली माणसं आपली वाट बघत असेल तर पहिले एक तर शब्द द्यायचा नाही, दिलं तर पाळायचा, असा माझा स्वभाव आहे। मी काही राजकारणी नाही, मी कार्यकर्ता आहे। गेली 30-35 वर्षापासून सामाजिक काम करतो। त्याच्यामुळे शरदचंद्रजी पवार साहेबांना मी हक्काने बोलतो, भांडतो। माणूस नाही, माणसाचं काम बोलतो। असंच अनेक दिवसापासून मी थोडंसं शासकीय अधिकारी आपल्या समाजाचे आहेत, त्यांच्या सोबत राहून काम करत असल्यामुळे समाजातल्या गरीब माणसाच्या काय यातना आहेत, काय वेदना आहेत, तर आपल्याकडे लग्न ही संस्कृती आहे, याच्यामध्ये प्रचंड, त्याच्यामध्ये आमच्या पाटील समाजाचा मोठा हात आहे की त्यांनी हे सुरू केले। त्यांनी मोठमोठे हुंडे घेऊन लग्न केले, मोठमोठे लग्न केले आणि गावचा पाटील काय करतो ते बघून, चला पाटलाने मग घेतला 10 लाख हुंडा तर जयभीमने 1 लाख घेतलाच पाहिजे, अशी परंपरा झाली। आणि मग पाटलं सुद्धा आज आता काय झालं की पाटलाला 100 एकर, पुन्हा 4 पोरं 25 एकर, पुन्हा खाली आले 5 एकर, पाटलाची अवस्था म्हणून जरांगे पाटीलाचं आरक्षण मागतात। म्हणजे या लग्न संस्कृतीमुळे माणसाचं प्रचंड असं आर्थिक नुकसान झालेलं आहे। आणि हा विचार आम्ही मागच्या 25 वर्षापूर्वी परभणीला केला। आता 24 वर्ष झालं, लग्न 25 वर्ष झाले असते, पण कोरोनाच्या वर्षी 1 वर्ष लग्नाला बंदी होती ना, त्याच्यामुळं 24वा सोहळा आता पुढच्या वर्षी 25 आहे, मी तुम्हाला बोलवेल। 100 सभाशे लग्न होतात एकत्रित। आपण लग्न प्रसंगी जे शुभ्र वस्त्र दिले जातात ते शुभ्र वस्त्र आम्ही देतो, जेवणा खावण्याचा सगळा खर्च होतो। मागच्या 3 वर्षापासून आपण बुद्धलेणीवर सुद्धा हे कार्यक्रम केले। पहिल्या वर्षी 130 लग्न झाले, नंतर 35 आणि यावर्षी 30। या लग्न सोहळ्याला आपण शासनाकडे अनेक IAS अधिकारी आपले मित्र असल्यामुळे सोहळ्याला शासकीय स्वरूप केलं आणि कन्यादान योजना आली। आणि या सोहळ्यामध्ये लग्न करणाऱ्या वधूला म्हणजे वधूकडेच नवरीला 25,000 रुपये शासनाकडे अनुदान मिळत असतात। पहिले 10,000 होतं, नंतर 20 झालं, आता 25,000 रुपये अनुदान मिळतं। त्याच्यामुळे आपल्याला तो साधारणतः मे महिन्यामध्ये सोहळा घेत असतो। या सोहळ्यामध्ये आता तुम्ही बिनधास्त नोंदणी करायची। संबोधी अकादमी म्हणून नोंदणी करत असताना आम्ही तुमच्याकडे 1 रुपयाची सुद्धा कधी फीस घेत नाही, म्हणजे लग्न फुकट करून देणार, त्याला मोठे मोठे लोक येणार। तुम्ही आपल्या घरी लग्न केलं तर घरी काय आपलं घराला दार नाही, त्याला छत नाही, पण माझ्या माईचा आग्रह असतो माझ्या दारातच झालं पाहिजे, काय नाही दारात। आणि तुम्ही किती सोयऱ्याची खातिरदारी केली तर वरणात थोडं मीठ कमी पडलं तर ते सगळं होतं, मीठच नव्हतं। म्हणजे लग्नाचा सोहळा कोणाचंच समाधान होत नाही। त्याच्यामुळे तुम्ही सोडून द्या आमच्यावर, आम्ही तिथे प्रचंड
मोठ्या संख्येने परभणीला तर 25-25 हजार लोकांची जेवणाची व्यवस्था करतो. इथे आपण 3-4 हजार लोकांची व्यवस्था लेणीवर केली. तर हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी समाजामध्ये लईक बहिणी सांगितल्याप्रमाणे तरुणांचं बेकारीचं प्रमाण खूप आहे. आपण संभाजीनगर औरंगाबादच नाही तर पुण्याला, नागपूरला, परभणीला, हिंगोलीला स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण केंद्र काढले आणि त्या माध्यमातून आतापर्यंत आपले साहेब जवळपास अनवरभाई 5000च्या वर मुलं कोणी फौजदार आहे, कलेक्टर आहे, डेप्टी कलेक्टर आहे, तहसीलदार आहे, रेल्वेचा TC आहे, रेल्वेचा इंजिनियर आहे, तलाठी आहे, B&C मध्ये इंजिनियर आहे, अशा आणि ते सातत्याने 5 वर्षापासून 5 सेंटरच्या माध्यमातून परभणीला आम्ही त्याची सुरुवात 2012ला केली. 2017ला इथे औरंगाबादला सुरू केलं. आता 2022ला नागपूरला सुरू केलं. मला नागपूरला सुरू करताना आनंद झाला की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय केलं, नागपूरला काय केलं, धम्माची दीक्षा दिली. ही दीक्षाभूमी आहे आणि आपलं औरंगाबाद काय शिक्षाभूमी आहे. शिक्षा बाबासाहेबांनी मराठवाड्यात मिलिंद महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणाचं रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला. प्रचंड विदर्भातली मंडळी त्या काळामध्ये कॉलेज नव्हतं. मिलिंद कॉलेज मधून हजारो लोक आज वेगवेगळ्या राज्यभरात, देशभरात, परदेशात सुद्धा मिलिंदचे विद्यार्थी घेऊन या मिलिंद कॉलेजचं आणि बाबासाहेबांच्या शिक्षण संस्थेचं नाव करतायत. त्याच पद्धतीने आपण इथे संभाजीनगर शहरामध्ये औरंगाबाद संभाजीनगर एक बोललं तर एक कोण म्हणते. परवाच ते आमचे एक मित्र म्हणले तुम्ही संभाजीनगर किंवा बोले, औरंगाबाद बोले तर औरंगाबाद किंवा बोले संभाजीनगर, असं सगळं गडबडीचं काम आहे. पण औरंगाबाद हे नाव आहे. भारतीय जनता पार्टी आणि या लोकांना विकास करायचा आहे, नाव बदलायचे, माणसात भांडणं लावून द्यायचे, कोणी काय खायचं ते ठरवायचं. अरे आम्ही ठरवू ना. आपले एक मोठे भंतेजी दिल्लीचे होते, दिल्ली विश्वविद्यालयाच्या विद्यापीठात प्रमुख होते आपल्या परभणीला. आपण मी परभणी हिंगोलीत खूप काम केलं. गावागावात घराघरात आहे, घराघरात आया बहिणी मला दादा म्हणून, मला भीमराव दादा म्हणतात. दादा म्हणजे झोपडपट्टीचा दादा, दादा म्हणजे मोठा भाऊ. आणि त्याच्यामुळे गावागावामध्ये आपण काम करतो. लोकांना तेव्हा एक भंतेजी, मोठे भंतेजी, आपण एक धम्म संस्कार शिबिर म्हणून एक आपण ठेवलं होतं. दिल्लीचे भंतेजी आले होते. मग त्यांनी लोकांच्या मनामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न, मटण खायचं की नाही प्रश्न. जेव्हा त्यांचं भाषण झालं आपण प्रश्न उत्तराच्या चिठ्ठ्या घेतल्या त्यांनी आणि सभागृहामध्ये कार्यक्रम झाला. नंतर सगळ्यांना चिठ्ठ्या द्या म्हणले. किंवा त्या चिठ्ठ्यामध्ये समजा 1000-1500 लोक होतं, निमंत्रितासाठी होतं. 100 रुपये फीस भरून होतं. दिवसभर कार्यशाळा, खाना पिण्याचा आम्हाला. तर त्याच्यामध्ये 100 चिठ्ठ्या, मटण खायचं की नाही खायचं. भंतेजींनी सांगितलं की माणसाला जे पचते ते खायचं. धम्म ही आचरणाची बाब आहे. कोण काय खावं आणि काय नाही खावं ज्याचा त्याचा प्रश्न. माणसाचं जे उत्क्रांती झाली त्याच्या आपण हजारो वर्ष मागे गेला, लाखो वर्ष, तर माणसाने काय खाल्लं याचा जर आपण विचार केला, आया बहिणीनं तुमच्या मुलांना अभ्यासात विचारायला हवा की माणसाने पहिले पाला पाचोळा खाल्ला, गवत खाल्लं, पाला पाचोळा खाल्ला, बरोबर. नंतर फळं खाल्ले. नंतर फळं खाल्ल्यावर पळता पळता हरिण दिसला, ससा दिसला, त्याला दगड मारला, त्याला खाल्लं. पहिले कच्चं मांस खाल्लं, नंतर कच्चं खाल्ल्यावर त्याला नंतर भाजून खाल्लं. म्हणजे माणसाने काय, माणूस शाकाहारी की मांसाहारी हा विज्ञाने त्याचा शोध नाही लावू शकला. आणि माणसाला मटण जर पचलं नसतं, माणसं बिमार झाली नसते. आणि मुस्लिम बाई तर भाजी 2 पीस असल्याशिवाय मटण, डाळीत मटण, भाजीत मटण, त्याच्यामध्ये लहानपणापासून जर आहे. आणि लईक बाई परवा आमची चर्चा झाली तेव्हा की मी काय बोलणार नाही, टीकाटिप्पणी तर करावं लागेल. जय भीम आणि भीम आपण एकत्रच आणले होते मागे. प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मदतीने आपण कोणाला तरी खासदार केलं. 5 वर्ष त्यांनी ते जय भीम आणि भीमची युती तोडून टाक. तुम्ही सत्तेवर गेले की माणसं विसरून गेला. आणि आज लईक भाई म्हणले, मी म्हणले काँग्रेस राष्ट्रवादीने मुसलमानांना एवढं तर दिलं, मोकळा श्वास तर दिला जगण्याचा. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये कोणी काय खावं, भोंगे वाजवावं की नाही. या ठिकाणी अमूल्य वेळ आपल्याला दिला.
आपलं जे मनात सगळ्याच्या चेहऱ्यावर जे हसू आलं, दादानं जे जिम्मेदारी घेतली, ठीक आहे थोडं कडू बोलले दादा, पण ते तुमच्यासाठी नाही बोलले. एक समाजाचे त्यांनी जे व्यथा जे आहे, मतदानाच्या वेळेस लोक घेतात ना पैसे, मटण घेतात, दारू घेतात, ती व्यथा मांडली त्यांनी. त्याला वाईट वाटायचं नाही, कारण की जे ज्ञान आपल्याला शिकवण्यासाठी जर माणूस दिला तर ते अमृत आहे आपल्यासाठी. जसं आपल्याला ताप येतो आणि आपल्याला ताप आला तर आपण साखर खातो का? काय खावं लागत आपल्याला? कडूगोळी. कडूगोळीनंच आपलं जे काय होतं इलाज होतो. त्यासाठी हे बी दादांची दिली आपल्याला कडूगोळी आहे आणि आपल्याला चांगलं जे निरोगी आपण राहू. सगळे आपण या ठिकाणी एकदम जोमाने सगळे आले, आमच्याकडे शेरूभाई, कल्याण पाटील साहेब, सगळे मित्रमंडळी उपस्थित आहे, माता भगिनी या ठिकाणी सर्व आले, आमचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले, सगळे मान्यवर आपल्याला अमूल्य वेळ सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या सत्काराचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.